मी सगळ्या मुद्द्यालाच हात घालते ना. आम्ही आज साकेतसाठी तुला लग्नाची मागणी घालायला आलो. अगं काय झालं, त्या दिवशी तू प्रपोजलला नकार दिलास ना. म्हटलं एखाद्या वेळेस गडबडीत गोंधळले असशील, म्हणून मग ठरवलं आज रीतसर मागणी घालायची, म्हणून आलो. लग्न? नाही म्हणजे तशी काही जबरदस्ती नाहीये. साकेत दादा, शांभवी, तुला एक विचारू का? विचारा ना बाई आजी. नाही म्हणजे तुला साकेत अजिबात आवडत नाही का ग? हाय. छवी, या ना, या. हा. काय छवी, किती उशीर? अरे सॉरी. अरे माझ्याजवळ जी मिठाई होती ना, एका माणसाचा मला अचानक धक्का लागला आणि सगळी मिठाई खाली सांडली. मग मला परत जाऊन नवीन मिठाई घ्यावी लागली, म्हणून मला उशीर झाला. ठीक आहे तर. कोण होता माणूस काय माहिती, बहुतेक त्याच्या बायकोला शोधत होता तो. माफ करा मला, पण हे लग्न होऊ शकणार नाही. नाही नाही, नकोय, हे लग्न नकोय. तो आपल्याला सुखाने जगू नाही देणार. तो सूड घेईल, तुला तुरुंगात पाठवेल. काय करायचं आम्ही? ताईचं लग्न मोडणार वाटतं. असं झालं तर राजगुरूंचा बदला घ्यायची ताईची इच्छा अपूर्ण राहील. काकू, तुम्हाला काही सांगायचंय का? कुठली गोष्ट खातेय का तुमच्या मनाला? हो. बेबी, सासूबाईंनी तुला काम सांगितलं, तू मलाच कामाला लावलंस यार. नवरा बायकोने एकमेकांची मदत करायची असते ना. तुझं माझ्यावर प्रेम आहे ना. खूप. मग तुला कसं काय बघवेल मी काम करत असताना. बेबी, त्या शांभवीच्या घरी काय झालं असेल का?
मोरू, ती शांभवी काही साधी बोळी नाहीये. मला तर वाटतं ती नकारच देईल. साकेतला? नाही तुला, तुझ्या लग्नाच्या बोलणीला गेलेत का? अगं तसं नाही, पण साकेतला कोण कशाला नकार देईल? कोण देईल पेक्षा कोणी द्यायला हवा. शांभवीने साकेतला नकार द्यायला हवा. आईला खरं तर तीच गोष्ट खाते ज्या कारणामुळे मी साकेत सरांना लग्नाला नकार दिला होता. म्हणजे कुठली गोष्ट? शांभवी, तुला काय म्हणायचंय ना ते प्लीज स्पष्टपणे सांग. भैयाजी, आम्ही खूप साधी माणसं. हे घरही भाड्याचं. आमचं स्वतःचं हक्काचं असं घरही नाहीये, ना सोनं नाणं आहे. एखाद्या चांगल्या कुटुंबाचं स्थळ आलं तर त्यांच्याशी नातं जोडण्याची आमची योग्यताही नाहीये आणि तेवढी परिस्थितीही नाहीये. नातं कसं तोलामोलाच्या कुटुंबाशी जोडलं जावं या सगळ्याचंच टेन्शन घेतलं आईने, आणि म्हणून ती लग्नाला नकार देते. मीही नकार द्यायचं हेच कारण आहे बाईची. शांभवी, एखाद्याची परिस्थिती कशी आहे यापेक्षा ना त्याच्यावर संस्कार कसे झाले हे फार महत्वाचे असतात. अगं, राजगुरू सुद्धा काही जन्मता श्रीमंत नव्हते. खूप कष्ट केले त्यांनी आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर हे सगळं वैभव आलंय आमच्याकडे. राहिला प्रश्न भाड्याच्या घराचा, तर घर हे त्यात कोण राहतं यावर अवलंबून असतं. अगं, घराला घर पण देणारा माणूस असतं ना तर भाड्याचं घर पण उजळून निघतं. राजगुरू नाती पैसे पाहून नाही तर संस्कार बघून जोडतात, माणुसकी बघून जोडतात. आणि तू माणूस म्हणून खूप छान आहेस. तुझ्यावर खूप चांगले संस्कार झालेत ग. नाती जोडून टिकवून ठेवण्याची कला आहे तुझ्या. एखाद्याला जीव लावणं, एखाद्याची काळजी घेणं हे तुला आवडतं ग. आणि उत्तम सुनेमध्ये हे सगळे गुण असतात, आणि म्हणून तुला आम्ही मागणी घालायला आलो. मी शांभवी, प्लीज खरं खरं सांगा ना, तुम्हाला आवडतो ना आमचा साकेत दादा? सांगा ना मी शांभवी, आमचा साकेत दादा माणूस म्हणून आवडतो का तुम्हाला? अहो मग इतका विचार कसला करताय? पटकन देऊन टाका ना होकार प्लीज. बेबी, तुला असं का वाटतं ग की ती शांभवी साकेतला नकारच देईल? अरे, मला असं वाटत नाही. माझी खात्री आहे ती शांभवी आहे ना साकेतला नकार देणार.
मला सांग, तिला आपल्या संस्थेत, आपल्या हो आपल्याच, तिला कामाला लागून किती दिवस झाले? महिना झाला असेल. हा, तर या 1 महिन्यात आपल्याच घरच्यांनी तिला किती डोक्यावर चढून ठेवलंय, तिचे लाड केलेत, तिचं कौतुक केलंय. आता लायकी नसताना एखाद्या माणसाला एवढं सगळं आयतं मिळतं तर तो तोंडावर पडतोच. हो, नाही, तुला नाही का मिळालं सगळं आयतं? तू काय केलंस तीही तेच करणार आहे. त्या भिकारडीसाठी मम्माने मला शिक्षा दिली. आता बघ, आता सगळ्यांसमोर ती मम्माला नकार देऊन तिचा अपमान करेल. बेबी बेबी जाऊ दे, तू शांत राहा. आणि काय करू? मेकअप. तू गप्पा बसा. मी शांत बसणार नाहीये. तिला मी चांगली अद्दल घडवणार. मोरू, जमिनीचं काम सुरू केलंस ना? हो हो, नक्की ना? हा नक्की. म्हणजे काय? हे मोरू, तो अनिकेतच त्या शांभवीसाठी जास्त उडत होता नाही? म्हणजे साकेतला बायको मिळण्याची जेवढी इच्छा नसेल तेवढी या अनिकेतला वहिनी मिळण्याची इच्छा जास्त होते. या अनिकेतलाच धंद्याला लावलं पाहिजे. तो गप्प बसला ना म्हणजे बाकीचे सगळे बरोबर गप्प बसतील. तू पण काम कर. माझा फोटो खराब केला. दुसरं घर आहे. तायडे, आलास? जेवण वाढ मला. तायडे ग, भूक लागली ग. किती दिवस झाले तुझ्या हातचं काही खाल्लं नाही. जेवण वाढ म्हणाय. आल्याबरोबर आरडरी सोडायला सुरुवात झाली तुझी. हा, अगं तायडे, चिडू नको ना तू. चिडू नको तर काय करू? पोटात आग पडली की बरोबर ताईची आठवण येते. नाही तर ताई काय करते काय नाही करत काय नाही विचारत. आणि काय रे, 2 दिवस कुठं होता? अरे माझ्या कर्मा, अरे हिला शोधत फिरशील ना तर आयुष्य वाया जाईल तुझं. अरे ती नाही येणार परत. तुझी बायको तुला चुना लावून पळून गेली. नाच सोड तिचा. अरे 1 नंबर बनेल पोरगी आहे ती. आता कोणाला तरी फसवत फिरत असेल. तायडे, माझे पैसे घेऊन पळाली ती. आता जर जग इकडचं तिकडे जरी झालं ना तरी माझ्या बायकोला, या शमाला मी शोधणारच. म्हणून आम्ही आलोय शांभवी. माझ्या साकीची बायको होशील. बघितलंस, ताईने सांगितलं ते खरं करून दाखवलं. शेवटी राजगुरू तिच्या पायाशी आलेच. हो हो. साकेतदा, काय म्हणालो तुम्ही की मी शांभवी हो म्हणणार? माहिती होतं मला. काँग्रेस, काँग्रेस. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. घ्या ना. बरं दे तिला बरं बायाजी. आत्ता कुठे जीवात जीवाला. जीवात जीव आला नाहीये, जीव जाणार आहे.
सुखी राहा. ए साकेतदा तुम्ही पण एकमेकांना पेढे भरवा ना. हा ये जा, जा. चला, महत्वाचं नाही नाही, या, या, नाही, या, नाही, या, नाही, या, नाही, या, नाही. या, या. हे घे. हा बरोबर साकेत तू बरोबर. आणि लास्ट काय दे ना. बेबी ए बेबी काय आहे? हे बघ बघ हे ए मोरू, माझ्या पुढे जशी रद्दी ठेवू नको, रद्दीवाल्याकडे दे आणि पैसे मिळतील ना त्याची भेळ खा. अगं ही रद्दी नाहीये, फक्त भेळ खायला. मग काय आहे? काही पण बोलतेस. अगं हे जे काही जमिनींचे घोळ सुरू आहेत ना त्याची बातमी आली आहे छापून. वाच जरा. हे घे. मम्माला दे वाचायला, तिला जाम हौस आहे समाजसेवा करायची. अगं बेबी कधीतरी माझं ऐकत जा ग. मी काय म्हणतोय, या त्याच जमिनी आहेत ज्या जमिनीवर मी माझा बिझनेस सुरू करणार आहे. आणि अनिकेतला मी ज्या जमिनीबद्दल बोललोय ना त्या सुद्धा याच जमिनी आहेत बघ. आणि या जमिनींचा व्यवहार जर अनिकेत राजगुरूने केला तर तो यात फसत जाईल, कायमचा अडकेल आणि बाई आजींचा विश्वास पूर्णपणे गमावून बसेल. आता कळलं का? वा, मोरू, वा. वा. हे असं झालं ना तर आपली चांदीच चांदी आहे. अगं फक्त चांदी नाही, चांदी, सोनं, हिरे, मोती, माणिक सगळं आपलं होणार. काय? हा? अगं आले आले. कोण आले? अगं आले आले बाई आले. बाई बाई उठ उठ, 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 बाई आले उठ. मम्मा आली. अरे देवा. ए मोरू, काय करतेस? हा मी थकल्यासारखी दिसते ना? परफेक्ट. खूप काम केलं असं दिसतंय ना? खूप 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 खूप. घाम 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 पाणी मार. मार मार लवकर 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 लवकर. हो वाटतेस वाटतेस. वाटते? नाही दे घाम दिसतं? थोडं थोडं अजून. चल, चल, चल. चल लवकर लवकर. जाऊ? हा, चल, हे, चल. ए, चालले मी. काय, काय? बकेट घे बकेट घे. बकेट? हा, चल चल. जाऊ ना? हो जा जा जा. सावकाश. सगळी कामं करायची मी आणि ऍक्टिंग करणार ही. उफ. नको बसते बसते नको 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 प्लीज नको नको ग शवा नको भासते. तोंड उघडशील परत? काय सांगितलं होतं मी? तोंड बंद ठेवायचं. माझ्या विरोधात बोलायचंय तुला? माझ्या परत जर माझ्या विरोधात तोंड उघडलंस तर याद राख, तुझं तोंड कायमचं बंद करीन. कळलं? करू बंद? नको 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 शवा नको नको. हा साकेत सर, बोला ना. मी शांभवी सर नाही, मी बोलतोय अनिकेत. अनिकेत सर, काय झालं? नाही नाही नाही, झालं काही नाही. ऍक्च्युली उद्या बाई आजींनी तुम्हाला घरी बोलवलंय भेटायला. घरी? काय विशेष? नाही म्हणजे तुम्ही घरी या ना, तुम्हाला कळेलच. ओके ओके सर,
ओके या मग उद्या भेटूयात. सी यू. बाय. बाय. येतात म्हणाल्या. अनिकेत हे सगळं करणं गरजेचं आहे का? साकेत दादा, अरे काय इतका नर्वस होतोयस? रिलॅक्स. गरजेचं आहे. ओके. ती तू राजगुरूंच्या घरी जाणार आहेस? हो. अगं तूच तर म्हणालीस ना तो राजनाथ बाहेर मोकाट फिरतोय. त्याने तुला बघितलं, तुझ्या मागे लागलं, तुला पकडलं तर कशी हुशार आहेस ग. नको त्यावेळी बरोबर नको ते प्रश्न विचारतेस. तू आधी सांग काय करणार आहेस? जर उद्या राजनाथ रस्त्यातून फिरत असेल तर फिरू दे. त्याला मी दिसलेच नाही तर तो मला कसं पकडणार? माफ करा मला, पण हे लग्न होऊ शकणार नाही. नकोय हे लग्न नकोय. काय गे छवी, त्या शांभवीने साकेतला लग्नासाठी होकार दिला? होकार नाही देणार तर अजून काय करणार ती? मोठं घर, मोठी माणसं आणि पैसा बघून बोलली असणार ती. काय गे, एरवी तर डिटेक्टिव्ह गिरी करत घरात आणि ऑफिसमध्ये फिरत असतेस आणि आता तुला त्या शांभवीवर संशय नाही आला? सारखं आपलं गोड 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 साखर पेरल्यासारखी सगळ्यांशी बोलत असते ती. मला ना एक नंबरची खोटारडी वाटते. पहिल्यांदा मम्माच्या वाढदिवसाला घरी आली होती ना, तेव्हा पण आगाऊपणे पुढे पुढे करत होती. मम्माला ओवाळताना काय पुढे पुढे, मग संगीत खुर्ची खेळताना पडली काय 1760 नाटकं. त्यानंतर मम्माला दगड लागला होता, तेव्हा सुद्धा अख्ख्या घरात सुनेसारखी वावरत होती. माझ्या तर डोक्यातच जाते ती शांभवी. बेबीच्या अंगाला हात लावायची कोणाची हिंमत नाहीये, पण तिने मला भिजवलं. मी तिला बोलले म्हणून मम्माने मला सगळ्यांसमोर शिक्षा दिली, ओरडली मला, माझा अपमान केला. नाही, मी तिला सोडणार नाही. मी बघून घेईन तिला. ए छवी ऐक ना, तू एक काम कर, तू ना तिच्याबद्दल सगळी माहिती गोळा कर आणि जे काही तुला खरं कळेल ना मम्माला सांगून टाक. तिने ना आपल्या साध्या बोळ्या साकेतला ना फसवलंय. तिचा यामागे काहीतरी हेतू आहे. हे सगळं तू मम्मा पुढे उघड कर. नाही, छवी असं काही करणार नाही. अगं पण वत्सला, माफ करा बेबी, पण तुम्ही छवीला हे असं काही सांगू नका. म्हणजे शांभवी कशी आहे ते छवी कसं शोधणार? नाही, मी लहान तोंडी मोठा घास घेतेय, पण तुम्ही प्लीज छवीला यात अडकवू नका. मी पाया पडते तुमच्या. वा, या घरात ना कोणाला वाईटपणा घ्यायचाच नाहीये. सगळे स्वतःचा विचार करतायत. पण एक लक्षात ठेव, ती मुलगी जर या घरात आली ना तर तुमच्याच डोक्यावर मिरे वाटणार आहे. तर छवी, तू काहीच करू नको हा बाळा. तू तुझ्या आईच्या कुशीत निवांत झोप. पण मी तिला सोडणार नाही. मगच मी काय करते. बाजूला तू असं काही करणार नाही असं, कारण आपण कायम आपण आपल्या मर्यादेत राहायचंय. आपण या घरात आश्रित आहोत, त्यामुळे कुणीही काहीही सांगितलं तरी मी काही नाही करायचं. हो ना? हो,
आणि यापुढे शांभवी बद्दल कसलाही उलटसुलट विचार करायचा नाही. कळलं? कळलं का? जा ती भांडी फ्रीज मध्ये ठेव, मी बघते तिचा. दी ये पटकन. या लुक मध्ये तुला राजनाथ काय त्याचा बाप पण ओळखणार नाही. आज मी दाराला कुलूप लावून जाणार. त्या राजनाथला घरचा पत्ता कळला जरी ना तरी तो आत येऊ शकणार नाही. वाव, बेस्ट आयडिया. ऑल द बेस्ट. ए काय कुठेही पडलेले असतात. बायको कुठे कुठे शोधायचं तुला बायको. शरद सावित्री, तुम्हाला संसार अर्धवटच सोडून जावं लागलं. पण माझी खात्री आहे तुम्ही जिथे असाल ना तिथून आमच्यावर तुमचं पूर्ण लक्ष आहे. तुमच्या पश्चात संसाराचा गाडा मी पूर्णपणे सांभाळला. यापुढे या घराची जबाबदारी मी साकेत आणि तुमची होणारी मोठी सून यांच्यावर सोपवते. आज तुमची मोठी सून तुम्हाला भेटायला येणार आहे. तिला भरभरून आशीर्वाद द्या. साकेत, आई बाबांचा आशीर्वाद घे. अरे अनिकेत, शांभवी कुठे आली बघ ना. ठीक आहे. हो मॅडम. चेक करून घेते यादी. एक गोष्ट जरी विसरशील ना तर मी परत पाठवी ना. नाही विसरणार, मी बोलले ना तुला. हो हो मी बघ. हाय छवी. हाय वत्सला मावशी, कशा आहात? छान. नमस्कार. अगं तू आया माझ्या कशाला पडायचं. असं कसं, तुम्ही मोठ्या आहात आणि साकेत सरांच्या माई आहात. तो मान आहे तुमचा. माझा नाही, बाईंचा. आणि चा आतमध्ये बाई वाट बघतायत. चाकेत सुद्धा. जाते. शहाण्यासारखं वागायचं. डोक्यात काही वेडवाकडं आणायचं नाही. कळलं? हो. निघ आता. चालेल.
बाई आजी मी आली. अगं ये वहिनी हाय हॅलो कशी आहेस? मस्त. वेलकम चल. वेलकम वेलकम बहिणी. बाई आजी नमस्कार कर. सुफिरा ये, तुला तुझ्या सासू सासऱ्यांची ओळख करून दे. ये शरद सावित्री, ही तुमची होणारी मोठी सून. भरभरून आशीर्वाद द्या. शांभवी नाडकर्णी नाव तिचं. जा पाया पडा. होतय होतय. ऐका ना, अहो ते बुरखावाले मॅडम ते इकडं याच बंगल्यात गेलेत का हो? बुरख्यावाला मॅडम नाही, इथे कोणीच नाही आले बुरखा घालून. अरे हो, ते त्यांनी बुरखा तर रिक्षातच काढला होता. हा हा. कोण बाई, कोणाबद्दल बोलताय तुम्ही? अहो ते आता बाई आलता ना, अहो घाराडवांच्या. हा, ते त्यांना उरलेले पैसे द्यायचे होते, ते इकडेच आलेत ना. शांभवी बुरखा घालून आली होती?